नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आणि आज कुठला ट्रॅव्हलिंग ब्लॉग घेऊन नाही आलेलो आहे. आज आहे तो दिवस ज्याची वाट एक नवीन बाईक घेणारा नेहमी म्हणजे घेतल्या दिवसापासून वाट ज्या दिवसाची बघत असतो, तो दिवस आज आहे. आणि तो आहे बाईकच्या सर्व्हिसिंगचा दिवस. म्हणजे आहे गाडीची आज आपली फर्स्ट सर्व्हिस बजाज डॉमिनार 400ची. आणि अपॉइंटमेंट वगैरे बुक केलेली आहे. ॲक्च्युली अपॉइंटमेंट तशी लागत नाही, बट बजाजचं जे राईड कनेक्ट ॲप आहे त्याच्यावरती अपॉइंटमेंटचं ऑप्शन असतं. सो आपण अपॉइंटमेंट बुक केली आणि आता आपण जाणार आहोत तिकडे. तर लोकेशन वगैरे कुठे आहे आणि सर्व्हिस कशी होते याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल. तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा. चला. सर्व्हिस इंडिकेटर आलेला आहे आणि बाईक चालली टोटल 600 किलोमीटर. तर आता जाऊया आपण सर्व्हिस सेंटरला. चला. आपण आलेलो आहोत बजाजच्या सर्व्हिस सेंटरमध्ये, जे आहे शहाड स्टेशन जवळ. आणि गर्दी नसल्यामुळे आपली गाडी लगेच सर्व्हिसिंगला घेतली आहे. पहिल्यांदा पॅडॉक स्टँडवर तिला उभं केलं, कारण सेंटर स्टँड नाही आहे. आणि त्यानंतर मेकॅनिकने रायडरची सीट आणि पिलियन सीट दोन्हीही रिमूव्ह केले आहेत. आणि अशा प्रकारे गाडी इथे उभी करण्यात आलेली आहे पुढच्या सर्व्हिस करण्यासाठी. तर यामध्ये सर्वात पहिले मेकॅनिक करत आहे इंजिन फ्लश. इंजिन ऑइलमध्ये मिक्स करतो आहे आणि त्यानंतर गाडी तो थोडा वेळ चालू ठेवेल, जेणेकरून आतमध्ये असलेलं जे काही कार्बन आहे, जे फर्स्ट टाइम इंजिन यूज झाल्यामुळे जे इंजिन ऑइल काळं पडलं आहे, किंवा इंजिनचे जे काही छोटेफार पार्ट्स इंटरनल निघाले असतील, किंवा काही पण जे आहे सगळ्या गोष्टी इंजिन फ्लश केल्यामुळे निघून जातील. आणि साधारण 5 ते 10 मिनटं गाडी इथे चालू ठेवणार आहे. त्यानंतर गाडीला त्याने हवेचा यूज करून सर्व अंडर सीट जे काही पोर्शन आहेत ते क्लीन केले. आणि नंतर बॅटरी हेल्थ चेकअपसाठी त्याने चेकिंग स्टार्ट केलेली आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलवर कनेक्शन करून त्याचे व्होल्टेज चेक केले आहेत. त्यानंतर अदर काही इश्यू आहेत का बॅटरी किंवा फ्यूज सिस्टममध्ये, हे चेक करण्यासाठी त्यांचं कंपनीचं जे मशीन आहे ते देखील इथे बॅटरीला कनेक्ट केलेलं, ज्यावर व्होल्टेज किंवा बॅटरीची हेल्थ आपल्याला समजते काय आहे, किती आहे. किंवा बघा, इथे बघू शकतो आपण टेस्टिंग चालू आहे आणि त्यामुळे पूर्ण डिटेल आलेली आहे की किती वोल्टची बॅटरी आहे. आता 13 पॉईंट समथिंग दाखवतो आहे त्याच्यावरती. तर या प्रकारे पूर्ण बॅटरीचं डिटेलमध्ये चेकिंग केली जाते. 13.6983 वोल्ट येतोय. जस प्रकारे गाडीला रेस देतोय तसं तसं व्होल्टेज वाढत चाललेलं आहे. तर विच इज अ पॉझिटिव्ह साईन, ज्याने हे कळतं की बॅटरीची हेल्थ अजून चांगली आहे आणि बॅटरी प्रॉपरली वर्क करा. मेकॅनिक आता गाडीचं बॅश प्लेट किंवा सम कार्ड जे काही म्हणा ते खोलत आहे. 4 की 6 नटबोल्टवर तो फिट असतो, त्याच्यावर तो काढून, त्याच्याशिवाय आपल्याला इंजिन ऑइल जे आहे ड्रेन करता येणार नाही. तर त्याने तो काढलेला आहे आणि आता त्या साईडनी जाऊन इंजिन ऑइल जे आहे ड्रेन करण्यासाठी तो प्रोसिजर स्टार्ट करेल. तर जास्त टाईट केलेला असतो, त्यामुळे त्याच्याने खोललेला आहे. आणि आता तर अशा प्रकारे त्याने इंजिन ऑइलचा जो लोअरचा ड्रेन बोल्ट असतो तो काढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इंजिन ऑइल बाहेर येत आहे. ते इंजिन ऑइल आता आपल्याला एकदम लिक्विड पातळ फॉर्ममध्ये दिसतंय. त्याचं रिझन तेच आहे की त्याच्यात इंजिन फ्लश टाकलं होतं, त्यामुळे ते असं दिसतं. तर ही पण एक प्रकारची इंजिन ऑइल फिल्टर आहे. ॲक्च्युली डॉमिनारमध्ये 2 टाईपच्या ऑइल फिल्टर लागतात. एक असतो इथे आणि एक अपोजिट साईडला आहे. आता हा काढून आय थिंक त्याने क्लीन केलेला आहे, तो चेंज केलेला नाही. ॲज पर त्यांच्या जे रेकमेंडेशन आहे, जे सर्व्हिस मॅन्युअल आहे, त्याच्यामध्ये इंजिन ऑइल चेंज करत नाही पूर्ण, म्हणजे इंजिन ऑइल फिल्टर पूर्ण चेंज नाही होत. त्याशिवाय इथून एक पुढे पॉईंट आहे जो ओपन करून इंजिन ऑइल पूर्ण फ्लश करावं लागतं. सो नॉर्मली बाईकमध्ये एक ठिकाणावरून काढल्यावर पूर्ण इंजिन ऑइल फ्लश होतं, पण इथे तसं नाही आहे. हा सेकंड नट जो तो ओपन करतो तो पूर्ण निघाल्यावर तिथून देखील इंजिन ऑइल थोड्या प्रमाणात बाहेर पडत. आणि हे जो थर्ड पार्ट तो काढत आहे. मगाशी मी म्हटलं तसं 2 टाईपचे इंजिन जे आहे ऑइल फिल्टर लागतात, ते हे आहे. एक त्या साईडनी काढला आणि एक ऑइल फिल्टर हा इथे आहे जो तो आता काढत आहे. आय थिंक दोन्ही ऑइल फिल्टर चेंज केले आहेत किंवा क्लीन केले आहेत समथिंग. बघू, पुढे समजेलच आपल्याला. पण अशा प्रकारे हे ऑइल फिल्टर इथे काढलेले आहे. येस.
ज्या प्रकारे त्याने ऑइल फिल्टर त्यात टाकले, हे ऑइल फिल्टर देखील रिप्लेस होईल. आणि बघूया आता. सो हे आहे इंजिन ऑइल जे आपल्या बाईकमध्ये लागतं. ते त्याने नवीन ऑइल फिल्टर त्याच्यात भिजवला पूर्ण आणि तो तिथे आपल्या जागेवर फिक्स केलेला आहे. आणि याच्यानंतर आता जे मेन इंजिन ऑइल आहे ते तो भरणार आहे. तर आय थिंक 3 नट बोल्टवर हा टाईट केलेला असतो इंजिन ऑइल फिल्टर, म्हणजे त्याने आता पूर्ण नवीन ऑइलमध्ये भिजवला आणि आपल्या जागेवर फिक्स केलेला आहे. तर हे आहे ऑइल फिल्टर, इंजिन ऑइल जे बजाजच्या रेकमेंडेड आहे. 10W समथिंग आहे, 10W50. तर अशा प्रकारे फनेलने हे इंजिन ऑइल टाकलं जातं. 1 लिटरचं एक पॅकेट येतं आणि बाकी 500 ml अजून लागतं, जे 100 mlच्या बॉटलमध्ये ते टाकतात. मग अशी 2 टाकल्या, या 2 टाकल्या आणि अजून एक बॉटल तो आता टाकेल. अशा प्रकारे टोटल 1.5 लिटर इंजिन ऑइल याच्यामध्ये जातं. त्याचप्रकारे त्याने एक ॲडिटिव्ह पण टाकलेला आहे जो तुमच्या इंजिनची लाईफ चांगली ठेवेल किंवा इंजिन स्मूथनेस अजून वाढवेल यासाठी. तर आता हे किती स्मूथ होतं किती हे तर आपल्याला लॉंग राईडवरच समजेल. तर इंजिन ऑइल टाकल्यानंतर आता ते करत आहेत पूर्ण गाडीची OBD सेन्सर थ्रू स्कॅनिंग करतायत. सो ही एक नवीन गोष्ट आहे. ह्याच्यापूर्वीच्या गाड्यांमध्ये एवढं मेजर सेन्सर वगैरे थ्रू OBD लावून चेकिंग केली जात नव्हती. आणि आताच्या मॉडर्न गाड्यांमध्ये 4 व्हीलरसारखं OBD सेन्सर लावून OBD सेन्सरच्या इथे एक मशीन कनेक्ट करून स्कॅनर कनेक्ट करून पूर्ण गाडी स्कॅन केली जाते. त्यामध्ये तो जे काय सॉफ्टवेअर अपग्रेड आलेला आहे पण XYZ गोष्टी ज्या कंपनीकडनं आल्या त्या गोष्टी तो अपडेट तर करेल. त्याशिवाय पूर्ण गाडी स्कॅन होईल. जर इलेक्ट्रॉनिक कुठे फॉल्ट आहे ABS मध्ये, ट्रॅक्शन कंट्रोलमध्ये, जे राईड मोड्स आहे त्याच्यामध्ये XYZ किंवा मीटर कन्सोलमधल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये काही फॉल्ट असेल तो ह्या स्कॅनिंगमुळे आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर तो स्कॅनर त्यांच्या सिस्टमची त्यांच्या मोबाईलशी कनेक्ट होतो आणि पूर्ण त्याच्यावर गाडी स्कॅन करून गाडीची हेल्थ काय आहे, इलेक्ट्रिकल काही इश्यू आहे का, या सगळ्याचा डेटा त्यांना पाठवतो. तर ही एक चांगली गोष्ट आहे. एक गोष्ट चेक करण्यापेक्षा ओव्हरऑल इथे होतो. आणि अशा प्रकारे सर्व्हिस कंप्लीट झाली आणि लास्ट पार्ट राहतो तो असतो वॉशिंगचा. तर गाडी इथे पूर्ण वॉश केली जाते. पुन्हा गाडी तिथून उतरवून पॅडॉक स्टँड इथे आणला आणि गाडीला उभं केलं, विच इज गुड थिंग, जे लोकल ठिकाणी होत नाही. पॅडॉक स्टँड लावल्यामुळे ओव्हरऑल डिटेलमध्ये गाडी इथे वॉश होते. फक्त एकच गोष्ट आहे की पाण्याचा प्रेशर तेवढा काही खास नाही ॲज कम्पेअर टू लोकल. आणि असं काही फोम डिस्पेन्सर इथे दिसत नाही आहे. कसं काय वॉश करणार आहेत, ट्रेडिशनल शॅम्पूने लावणार आहे, शॅम्पू लावून कपड्यात आणि मग वॉश करणार कसं, पण ठीक आहे वॉश होते. तर आपल्या बाईकची झाली आहे सर्व्हिसिंग पूर्ण आणि टोटल बिल झालं आहे समथिंग 2488. सिस्टम डाऊन असल्यामुळे आपल्याला कुठलंही बिल प्रिंटमध्ये नाही मिळालं. बट जेव्हा पण बजाजची म्हणजे आता डॉमिनरचं काही सर्व्हिस सेंटरमध्ये काम होतं त्याचं बिल त्यांच्या बजाज राईड कनेक्ट ॲपवर आपल्याला मिळतं आणि व्हॉट्सअपला देखील येतं. सो लास्ट टाईम जस्ट एक कुलंट टॉपअप झालं होतं 75चं, त्याचं बिलसुद्धा मला बजाज राईड कनेक्टच्या ॲपवर आलं आणि व्हॉट्सअपला आलं. सो हे पण येईल. सो ओव्हरऑल सर्व्हिस चांगली होती. 12 वाजता मी गेलो होतो, 12:30 12:20पर्यंत पोचलो आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी गाडी मी सांगितलं फर्स्ट सर्व्हिस आहे, सो जे काही गोष्टी होतात त्याचं मला एक रफ कोटेशन दिलं जे 3000 समथिंग होतं आणि नंतर लगेचच गाडी घेतली. आणि बेस्ट पार्ट आहे की ते तुम्हाला असं सजेस्ट करत नाही की तुम्ही इथे नका जाऊ तिथे नका जाऊ, गाडीच्या जवळ नका जाऊ, कुठे कस्टमर लॉन्चमध्ये बसा, असं तसं काही सजेस्ट नाही करत. तुम्ही गाडीसोबत राहू शकतात, एक्झॅक्टली पर्सनली जाऊन बघू शकतात, तुम्हाला काही क्वेरीज असेल ते विचारू शकतात, शूट करायचे ज्याला शूट करू शकतात फॉर युअर रेफरन्स की हे गोष्ट झाली होती, अशी झाली होती, हा इथे पार्ट लागतो तो तिथे, माहितीसाठी बेस किंवा ब्लॉग बनवायचा ज्याला ते पण. तर या सगळ्या गोष्टी बाबतीत बजाजची सर्व्हिस आता तरी मला आवडलेलं आहे. त्याच्या आधी माझ्याकडे हिरो होती, TVS होती, रॉयल एनफिल्ड देखील होती. सो प्रत्येक या ब्रँडमध्ये असं होतं की गाडी तुम्ही सोडून जा सकाळी, तुम्हाला संध्याकाळी कॉल येईल तेव्हा तुम्हाला मिळेल काय झालं काय नाही झालं त्याचं तुम्हाला काही डिटेल्स मिळणार नाही. तुम्हाला व्हिडिओज तर सोडा पण ॲक्च्युली थांबून पण देत नाही. तर अशा प्रकारे ही सर्व्हिस होती. या बाबतीत सर्व्हिस चांगली म्हणा. फक्त 2 गोष्टी खटकल्या. एक म्हणजे गाडी जेव्हा इंजिन ऑइल टाकायचं होतं
सो बजाज ॲज पर बजाज जे काय त्याला म्हणतात, जे इंजिन ऑइलचं ग्रेड आहे तो 10W50 लागतो. आणि त्यांच्याकडे 1 लिटरचा एक डब्बा होता आणि 1.5 लिटर लागतं बेसिकली. सो 1 लिटर आणि 100 ml 5 बॉटल होता. तर 1 लिटरचा एक डब्बा होता आणि 100 ml 5 बॉटल होत्या. सो 1 लिटरचा डबा 10W50 ग्रेडचा होता आणि 5 ज्या बॉटल्स होत्या 100 ml त्या 20W50च्या होत्या. पण तिथला जो मेन होता किंवा जो स्टॉक वगैरे मॅनेज करत होता, आय डोंट नो तेच पोस्ट काय, बट तो त्याच्या मेकॅनिकला सांगत होता की चालेल दोन्ही टाकून दे, काही होत नाही, काही प्रॉब्लेम नाही, असं तसं. सो ही गोष्ट मी जेव्हा काउंटरवर ऐकली तेव्हा मी पर्सनली बघायला गेलो आणि मी ते ग्रेड चेक केले. सो दोन्ही ग्रेडमध्ये डिफरन्स होता. 1 लिटरचा होता तो 10W50 आणि 100 mlचा 20W50 होता. सो मी त्याला ते विचारल्यावर तो मला कन्व्हिन्स करत होता की सेम ऑइल आहे, फक्त पॅकेजिंग चेंज झालं आहे, असं तसं. सो त्याने तिकडं जो मेकॅनिक होता, बट त्याने त्याच्या सिनियरची गोष्ट नाही आहे की तिथे अजून एक सुपरवायझर होता, ॲडवायझर होता, त्याने त्याला ही गोष्ट सांगितली. सो त्याने सुद्धा ही गोष्ट ॲक्सेप्ट केली की दोन्ही ऑइल वेगळे आहेत, तुम्ही दोन्ही मिक्स करू नका, असं त्याने त्याच्या मेकॅनिकला सांगितलं. आणि नंतर त्या सुपरवायझरनेच त्यांचं जे स्टॉक ठेवायची जागा असेल, त्यांचं जो गोडाऊन टाईप आहे छोटंसं, तिथे जाऊन चेक केल्यावर त्याला सेम ग्रेडचा ऑइल मिळाला आणि त्यानंतर त्यांनी ते ऑइल इंजिनमध्ये टाकलेलं. सो ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट वॉशिंग बाबतीत होती, की अजून पण बेसिक एकदम ट्रेडिशनल वेने ते वॉश करतात. म्हणजे 1 रुपयाचा शॅम्पूचा सॅशे फाडतील, कपड्यावर टाकतील आणि मग त्याच कपड्याने पूर्ण गाडी रब करतील. सो ह्या 2 गोष्टी थोड्या खटकणाऱ्या आहेत. इंजिन ऑइलचं तर आता मी समोर होतो म्हणून झालं, तर मी नसतो किंवा मी काही हरकत नसती घेतली त्यावर, तर त्याने ते दोन्ही इंजिन ऑइल मिक्स केलं असते, विच इज नॉट रेकमेंडेबल. म्हणजे कुठली 100cc बेसिक प्लॅटिना किंवा डिस्कवर नाही आहे की ठीक आहे मॅनेज होईल, चालेल. सो 350cc ते पण हायर कॅपॅसिटी इंजिन आणि हायर टॉर्क प्रोड्यूस करणारं इंजिन आहे. पॉवर जास्त आहे. इन केस लॉंग रनमध्ये काही इश्यू आला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्व्हियसली बजाजची सर्व्हिस सेंटरची टीम तर घेणार. सो ती गोष्ट मला नाही आवडली. आणि जी वॉशिंग बाबतीत होती आज बेसिक, ही म्हणजे जी टेक्निक आहे ही खूप जुनी आहे. आज 10 वर्षापूर्वी लोक असं वापरायचे. आयदर रिन पावडर डब्यात मिक्स करून पूर्ण बादलीभर पाणी बनवायचं साबणाचं, किंवा मग शॅम्पू 1 रुपयाचा सॅशे घेऊन कपड्यावर टाकून त्याने वॉश केलं. सो ॲटलिस्ट आम्ही एक्सपेक्ट करतो की सर्व्हिस सेंटरमध्ये जेव्हा वॉशिंग होते तेव्हा एक फोम डिस्पेन्सर असावं, ज्याच्याने प्रॉपर फोमिंग होऊन बाईक वॉश केली जाते. आज मोस्टली लोकल जे पण वॉशिंग करणारे आहेत तिथे ही सर्व्हिस इझिली अवेलेबल होत आहे. सो एक्सपेक्ट ते करू नये. हे 2 गोष्टी नाही आवडल्या, बाकी ऑलमोस्ट सगळ्या चांगल्या होत्या. म्हणजे हार्डली 2 गाड्या होत्या, एक माझीच होती आणि एक साईडला फ्रीडमचं काम चालू होतं आणि माझ्यानंतर एक बजाज 250 डॉमिनार आली होती, जिची सेकंड सर्व्हिस होती. सो बजाजच्या सर्व्हिस सेंटर बऱ्याच मायनर सिटीजमध्ये पण आहे, त्यामुळे बजाजच्या सर्व्हिस सेंटरमध्ये लोड नाही येणार ॲज कम्पेअर टू रॉयल एनफिल्ड, होंडा बिग विंग आणि अदर TVS वगैरे म्हणू शकतात. TVSचे पण आहेत, बट तरी पण लोड हा आहे TVSला. रॉयल एनफिल्डचं तर प्रत्येक सिटीमध्ये नाहीच आहे. सो जिथे पण शोरूम आहेत तिथे तुम्हाला आजूबाजूच्या 2-4 शहरातले लोक त्यांच्या बाईक सर्व्हिसिंगला घेऊन येतातच. आणि बिग विंगचा तर इश्यू आहेतच, म्हणजे मेजर सिटीतच आहे. सो हा होता व्हिडिओ पूर्ण सर्व्हिसिंगचा. सो बघू आता, सर्व्हिसिंग केली त्याला पण एक व्हिडिओ आहे, कारण मी सर्व्हिसिंग करून मला लगेच जायचं आहे बाईक राईडवर. जी फर्स्ट बाईक राईड मी प्लॅन केली होती बाईक घेताना, कोल्हापूर, मुर्डेश्वर आणि रत्नागिरीची. सो त्याच्यासाठी आपण ही सर्व्हिस केली आहे. अराऊंड 150 किलोमीटर आधी, ते जसं मी मगाशी म्हटलं होतं तसं. तर बघूया आता त्या पिकनिकची प्लॅनिंग करू, तयारी करू आणि मग कधी नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा कशी मी ती बाईक राईड केली. कारण मान्सून आता चालू झालेला आहे, हळूहळू पाऊस हा यायला लागला. सो बघूया कशी पावसाळ्यात राईड होते. चलो बाय.